अजिबात मिल्क पावडर किंवा खवा न वापरता फक्त 3 साहित्यात झटपट होणाऱ्या आंबा नारळाच्या वड्यांची रेसिपी आज पाहणार आहोत. नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एक नारळ किसून त्यातले 2 वाट्या खोबरे एका मिक्सरच्या भांड्यात घेतले. मग त्याच वाटीने एक हापूस आंब्याचे गराचे तुकडे घेतले आणि मग त्याच वाटीने 1 वाटी साखर मापून घेतली. हे सगळे साहित्य मिक्सरला फिरवून एकजीव करून घेतले. बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी. इकडे एका कढईत 1 चमचा तूप घालून त्यात हे तयार केलेले मिश्रण ओतले. आता हे आपल्याला घट्ट होईस्तोवर शिजवून घ्यायचे आहे. सुरुवातीला हे मिश्रण पातळ होऊ लागेल. चमच्याने थोडे ढवळल्यानंतर पाववाटी साईचं दूध या मिश्रणात घातले. आता मात्र हे मिश्रण आपल्याला सतत तळापासून ढवळत राहायचे आहे, नाहीतर हे तळाला लागेल आणि करपेल. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात 1 चमचा वेलची पावडर घातली आणि मग सतत ढवळत अशा प्रकारे घट्ट होईपर्यंत मिश्रण शिजवून घेतले. मिश्रण घट्ट झाल्यावर कढई सोडायला लागेल आणि त्याचा छानसा गोळा तयार झाल्यावरती आता आपले मिश्रण तयार आहे असे समजायचे. आता हे मिश्रण आधीच तूप लावून ठेवलेल्या प्लेटमध्ये लगेचच ओतायचे. आता ही कृती आपल्याला झटपट करायची आहे, नाहीतर मिश्रण घट्ट झाले तर थापले जायचे नाही. मग प्लेटमध्ये काढून पलेत्यानेच दाबत त्याला चौकोनी आकारात सपाट करून घ्यायचे. वाटल्यास एखाद्या पेल्याला तुपाचा हात लावून त्या पेल्याने दाबत सपाट करून घ्यायचे. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी तसेच ठेवायचे आहे आणि नंतर सुरीला तुपाचा हात लावून आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये कट मारून ठेवायचे. म्हणजे थंड झाल्यावर वड्या पाडायला सोपे जाईल. हे सेट व्हायला 3 ते 4 तास लागतात. मी या वड्या चौकोनी शेपमध्ये कट करून ठेवल्या आहेत. 4 ते 5 तासांनंतर मी ह्या वड्या ताटापासून सोडून घेतल्या. बघा किती सुंदर वड्या तयार झाल्या आहेत. ह्या फक्त 3 साहित्यात इतक्या सुंदर, अप्रतिम, रुचकर चवीच्या वड्या तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हालाही या नक्की आवडतील. रेसिपी आवडल्यास या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.